नमस्कार, मी विक्रम राजाभाऊ कदम. 4 दिवसांचे पाहुणे जेव्हा माझ्या घरी येतात या शीर्षकाखाली मला एक अनुभव आपल्याशी शेअर करायचा आहे. आज पुन्हा आपल्याशी बोलण्याचा योग आला आहे आणि याचं कारण एक सुंदर अनुभव आहे, एक आठवण जी आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. काही दिवसांपूर्वी माझे मित्र शशी मोरे यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की एका कचराकुंडीमध्ये खोफ्यासह 5 छोटे छोटे पक्षी फेकलेले आहेत. कुणीतरी गॅलरीतून खोपा काढून कचराकुंडीत टाकलेला असावा. पावसा पाण्याचे दिवस आणि कुत्रे तसंच मांजरींचीही भीतीच. त्यामुळे मी शशीभाऊंना सांगितलं की त्यांना तुम्हाला घरी आणता येत असेल तर घरी घेऊन या. ते लगेचच घरी घेऊन आले. उडता उडताच भक्ष्य पकडून खाणारा हा सुंदर पक्षी. पण हे पिल्लं लहानच होते, उडता येत नव्हतं आणि ताकदही नव्हती. मग काय, आम्ही त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. सुरू झालं त्यांच्या संगोपनाचं काम. सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी पाजणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना खाऊ घालणं. माझं कुटुंबही त्यात सामील झालं. माझी मुलं समृद्धी आणि श्रेयश हे तर जाम खुश. त्यांना या नव्या पाहुण्यांबद्दल माहिती मिळाली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं हाही एक आनंदच होता. 4 दिवसांनी ही जी पिलं आहेत ती घरात घिरट्या घालायला लागली. त्यांना बघून मन सुकावलं आणि ते उडतायत हे बघून तर अजूनच आनंद व्हायला लागला. एक एक करून मी ते खिडकीजवळ घेऊन उभे राहिलो. तसे ते पक्षी आकाशात झेपावले. इतक्या वेगानं आणि ते उडत असतानाचा अनुभव अतिशय आनंददायी होता. परंतु त्यातल्या 2 पक्ष्यांना अजूनही उडता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना त्यांची ट्रान्झिट सेंटरला त्यांचं मुक्काम करणं हे महत्त्वाचं होतं. आणि म्हणून इकोचे माझे मित्र वैभव भाऊ यांना मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं की अशा अशा पक्षी आहेत, त्यांना घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनीही वेळ न घालवता त्या ठिकाणी येऊन ते पक्षी ताब्यात घेतले. आज हे पक्षी जगलेत आणि यापेक्षा अजून सुंदर काय असेल असाही प्रश्न कधी कधी माझ्या मनामध्ये पडतो. याचं सर्व श्रेय माझा मित्र शशी यांना जातं. कारण जिथे कुणाचंच लक्ष गेलं नसतं तिथं त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी वेळेत ते पक्षी माझ्यापर्यंत पोहोचवले. खरं सांगू, आपल्या जाणीवा हळूहळू शून्य होत चालल्या आहेत. पक्षी, प्राणी यांच्यावर दया करणं, त्यांना सांभाळणं, त्यांच्यावर प्रेम करणं, अडचणीत असतील तर त्यांना मदत करणं. 4 दिवसांचे पाहुणे आकाशात उडाले खरे, पण त्यांच्या विना घरातली ती शांतता आजही जाणवते. ही आठवण आणि हा अनुभव कायम माझ्यासोबत राहील. धन्यवाद.